आता टॉप 9 महत्त्वाच्या घडामोडी बघूयात। मुंबईसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू। उमेदवारांना मराठीसोबतच इंग्रजीत देखील सादर करता येणार शपथपत्र। आजपासून देशात रेल्वेचा प्रवास महागणार। रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी भाड्यात वाढ करण्याची अधिकृत अधिसूचना जारी। प्रवाशांना 1 ते 2 पैसे प्रति किलोमीटर दराने अतिरिक्त पैसे मोजावे लागणार। एमपीएससी कृषी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर। राज्यातील 827 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र। निकालात पात्र जागांसाठी 1 डिसेंबरला पूर्व परीक्षा आणि 18 मे रोजी पार पडली होती मुख्य परीक्षा। एमपीएससीकडून वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांच्या उत्तरपत्रिकेत महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय। उत्तरपत्रिकेत उत्तरासाठी 4 पर्याय दिले जात होते, मात्र इथून पुढे 5वा पर्याय समाविष्ट करण्यात येणार। एमपीएससीमधील नव्या नियमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम। नायलॉन मांजा वापरणाऱ्या मुलाच्या पालकांना आणि मांजा विक्रेत्यांना दंड आकारण्याचे मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश। वेळोवेळी आदेश देऊन देखील नायलॉन मांजाच्या वापरावरती अंकुश बसत नसल्यामुळे कोर्टाचा निर्णय। कुख्यात नक्षलवादी गणेश उईकेसह 6 नक्षलवाद्यांचा खात्मा। मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश। ओडिशातील कंधमाल जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत नक्षलवाद्यांचा खात्मा। मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढणार। तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसची घसरण होणार असल्याची हवामान खात्याची माहिती। मुंबई, विदर्भ, पुणे, नाशिकमध्ये गारवा वाढणार।